हॅलो हाय नमस्कार. आज इतका छान असा कैरीचा गुळ आंबा दाखवणार आहे तुम्हाला. आंबट गोड चटपटीत असा रसरशीत कैरीचा गुळ आंबा कसा बनवायचा हा मी दाखवत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भले मी तुम्हाला आता छोट्या क्वांटिटीमध्ये दाखवत आहे, कारण का ती मेजरमेंट आहे ती एकदम फिक्स अशी तुम्ही जी बसवलीत ना, की तुम्ही कितीही कैऱ्यांचं करा, कितीही थोडासा करा तर जास्त करा, पण या मेजरमेंटमध्ये करायला तर तुमचा गुळ आंबा कधीच चुकणार नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ आता सुरू करूया. इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, पण त्याच्यातले जसे लागतील तशा आपण यूज करायच्या आहेत कैऱ्या. इथे कैऱ्या मी अर्धा तास जरा पाण्यात व्यवस्थित धुवून म्हणजे भिजवून ठेवलेल्या होत्या, पाण्यात घालून ठेवलेल्या होत्या. त्याच्यानंतर त्या स्वच्छपैकी पुसून बिसून अगदी व्यवस्थित अशा आपण त्या घ्यायच्या आहेत आणि त्याचं पहिल्यांदा आपण साल काढून घ्यायचं आहे, कारण का सालामध्ये थोडासा कडवटपणा असू शकतो. त्याच्यामुळे साल आपण अजिबात वापरायचं नाही आहे. त्यामुळे साल आपण त्या कैरीचं काढून घेणार आहोत. यामध्ये मी जे काही मेजरमेंट दाखवलेलं आहे यानुसार तुम्ही जर कैरीचा गुळांबा केलात ना, तुमचा गुळांबा कधीच चुकणार नाही. आणि हे ज्या काही टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्या टिप्स फॉलो केल्यात ना, तर अगदी हा गुळांबा तुमचा वर्षभर छानपैकी टिकेल. त्याच्यामुळे काहीही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण का छोट्या मोठ्या बऱ्याच टिप्स याच्यामध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत. त्याच्यानुसार तुम्ही केलात ना, तुमचा गुळांबा कधीच खराब होणार नाही आणि चांगला वर्षभर टिकेल. आणि जे कोण पहिल्यांदाच बनवणार असेल त्यांनी कधीच बनवलेला नसेल, पण असा एकदम चटपटीत असा खायचा असेल ना, एकदम आंबट गोड असा, तर अशा पद्धतीने हा गुळांबा नक्की ह्या वेळेला ट्राय करा. आपण पूर्णपणे सगळं साल काढून घ्यायचे. आता इथे मी सुरी पण घेतलेली आहे, पूर्ण व्यवस्थित पुसून. त्याच्यात कुठेही पाण्याचा अंश असता कामा नये. जरासुद्धा अख्ख्या आपल्याला गुळांबा तयार होईपर्यंत त्याला पाणी लागता कामा नाही. आता हे बघा, इथे जाड किसणीने आपण आधी ही कैरी आहे ती किसून घ्यायची आहे. ज्या ज्या गोष्टी आपण इथे वापरणार आहोत त्या चांगल्या व्यवस्थित पुसून घ्यायच्या. पाण्याचा अर्क कुठेही लागता कामा नये, म्हणजे आपला गुळांबा हा वर्षभर चांगला टिकतो. जर पाण्याच्या संपर्कामध्ये आला हा बनवेपर्यंत तर त्याला बुरशी लागण्याचे चान्सेस खूप असतात. हे बघा, असे लांब असे एकदम छानपैकी आपल्याला ही कैरी अशी किसून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण सगळी कैरी किसून घेतली. आता इथे मी मेजरिंग म्हणजे एक वाटी घेतलेली आहे, की ह्या वाटीनेच आपण गूळ पण घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने आपण कैरीचं मेजरमेंट घेतलेलं आहे. म्हणजे तुम्ही कितीही क्वांटिटीमध्ये करणार असाल तर तुम्ही एक मेजरमेंट ठेवा, की आता ही एक अख्खी वाटीचं मी मेजरमेंट तुम्हाला दाखवते, म्हणून मी थोड्याशाच क्वांटिटीमध्ये दाखवते, की जेणेकरून तुमच्या डोक्यात हे फिक्स बसेल. आता कसं आहे, की आपण कैरी आता किसून घेतल्यानंतर त्याच्यातला हा सगळा अर्क आहे ना, तो असं आपण काढून घेतो आहे. म्हणजे आपला गुळांबा आहे ना, असं बनवताना पटकन बनला जातो, जास्त त्याला असं म्हणजे वेळ जात नाही. का आपण हा सगळा रस काढून घेतो तेही मी तुम्हाला पुढे सांगेन. अशा पद्धतीने सगळा रस त्याचा आहे ना, असा हा आपण असं काढून घेतलेला आहे आणि जे ड्राय करून आपण ती कैरीचा आपला सगळा चुरा आहे तो आपण घेतलेला आहे. आणि असा करून आपण मेजरिंग कपचा हा 1 कप असं, म्हणजे ही 1 वाटी असा आपण हा सगळा किस हा घेतलेला आहे. आणि आता जेवढी वाटी आपण कैरीचा किस घेणार असू तेवढ्याच वाटीमध्ये आपल्याला गूळ किसून घ्यायचा आहे. शक्यतो गुळाची पावडर न वापरता गूळ किसून घेतलात ना, तर तो परफेक्ट प्रमाण, तो गुळाची पावडर घेतली तर प्रमाण थोडंसं जास्त होतं. मग तुम्ही 3-4 कप वगैरे असं तुम्ही गुळाची पावडर यूज करायची असेल तर करा, पण शक्यतो गूळ किसून घेतला तर उत्तम. अशा पद्धतीने आपण सगळा किस काढून घेतलेला आहे. आणि आता हा जो काही अर्क उरलेला आहे, हा काही अर्क आहे तो आपल्याला काही फेकायचा नाही आहे. तुम्ही जेवणामध्ये कोकम आगळऐवजी हा अर्क वापरू शकता. त्याने आंबटपणा येऊ शकतो, किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही साखर आणि मीठ टाकून सरबतही करू शकता, त्यानेसुद्धा चांगलं लागतं. अगदीमध्ये तुम्ही पाणी वापरून सरबत करू शकता, किंवा सोडा वगैरे टाकूनसुद्धा तुम्ही हे सरबत करू शकता. खूप छान लागतं, त्यामुळे हे काही फुकट जात नाही. आता काय करायचं आहे, की आपण जो कैरीचा किस काढून घेतलेला आहे तो आता आपला हा 1 वाटी किस झालेला आहे. ही वाटी आपण पूर्णपणे एका भांड्यामध्ये आधी हा किस आहे तो आपण काढून घेतो, ज्याच्यामध्ये आपल्याला गुळांबा बनवायचा आहे. त्याच्यामध्ये आपण हा सगळा किस काढून घेतलेला आहे. आता तुम्हाला कितीही क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर लक्षात ठेवा, की जेवढ्या वाटी आपण कैरीचा किस काढून घेणार आहोत सेम वाटीमध्ये आपण गूळ घेणार आहोत. हे बघा, इथे मी गूळ असं किसून घेतलेला आहे. सेम वाटी, जेवढी वाटी मी कैरीचा किस घेतला होता तेवढीच वाटी आपण गूळ घेतलेला आहे. आता काय करायचं, आपण गूळ आणि कैरीचा किस आहे तो सगळा असा आहे ना, एकत्र असा चमच्याने आपण मिक्स करून घेऊया. आणि झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं. तिथपर्यंत तुम्ही आपली बाकीची कामं करू शकता. तिथपर्यंत आपण अर्धा तास तरी हे आपण अशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवायचं आणि असं साईडला आपण ठेवून द्यायचं आहे.
अर्धा तास झालेला आहे. अर्ध्या तासाने तुम्ही बघू शकता आपण त्याला काही अजून काय त्याच्यात गरम केलेलं नाही किंवा काही नाही. आता आपण सगळं ते चमच्याने हलवून बघूया. गुळाला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. थोडाफार गुळ असा कडक खडे राहिलेले आहेत, तो पुढे मेल्ट होऊन जाईल. पण आता गुळाला पाणी सुटलेलं आहे आणि बघा जर आपण तो कैरीचा रस त्यातला काढला नसता तर अजून कैरीला पाणी सुटलं असतं आणि आपला गुळांबा आहे ना तो अजून असे ना पातळ झाला असता आणि मग आपलं प्रमाणही चुकलं असतं गुळाचं. म्हणजे गुळ आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायला लागलं असतं. मग पुढे शिजवताना त्याची सगळे जो आपला बॅलन्स करायला लागतो ना गुळाचा तो सगळा आपला चुकला असता. म्हणून आपण तो कैरीचा आपण सगळा रस होता तो काढून घेतला होता. आता इथे मी हा गुळांबा आहे तो गॅसवरती ठेवलेला आहे आणि एकदम लो फ्लेमवरती आता आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. जसं आता तो गरम होत जाईल त्यातला जो गुळाचे खडे वगैरे बाकीचे जे काही शिल्लक असतील ते सगळे मेल्ट होतील आणि थोडंसं तुम्हाला त्याला पातळ झाल्यासारखं वाटेल. पण काही घाबरू नका, अजून तो शिजायचा आहे. आता ह्या सगळ्यामध्ये आपण पाण्याचा कुठेही अर्क हे करायचं आणि झाकण ठेवून आपण तो शिजवलेला नाही. झाकण ठेवून आपण तो असाच रेस्ट करायला ठेवलेला होता. आत्ता आपण ह्याच्यावरती सुद्धा झाकण वापरायचं कारण का वाफ धरते, वाफेने त्याच्यात पाणी जातं आणि आपला गुळांबा जास्त दिवस टिकत नाही. आता जसं गूळ मेल्ट होत चाललेला आहे तसं तो बघा पातळ होत चाललेला आहे. हे बघा हे जे गुळाचं पाणी म्हणजे गुळाचा जो पाक तयार झालेला आहे या पाकाला थोडासा घट्टपणा येईपर्यंतच आपल्याला शिजवायचा आहे. आपल्याला भरपूर असा अगदी तो शिजवायचा नाही आहे कारण का जेव्हा तो थंड होतो तेव्हा तो एकदम कडक होऊन जातो. पाहिजे तसं आपल्याला जे टेक्स्चर पाहिजे असतं गुळांब्याचं ते मिळत नाही. त्यामुळे फक्त लक्ष ठेवायचं आहे की आता आपण हा पाकायला त्याला जरासा घट्टपणा म्हणजे मधासारखा घट्टपणा येईपर्यंतच आपल्याला तो शिजवायचा आहे, त्याच्यावरती शिजवायचं नाही आहे. आता आपलं साखरेचे जे काही खडे होते ते सगळे खडे मेल्ट झालेले आहेत आणि गुळातला जे पाण्याचा अर्क होता तोही कमी झालेला आहे. कैरीतला पण आपण रस बऱ्यापैकी कमी केला होता म्हणून हे गुळांबा पटकन आपला शिजतो आहे आणि आपल्याला वेळ जात नाही. तर तो सगळा पाण्याचा अर्क संपवेपर्यंत आपल्याला भरपूर वेळ शिजवायला लागलं असतं आणि आपला गुळ आहे तो जास्त घट्ट होत गेलाच नाही. आपला गुळांबा आहे तो एकदम कडक झाला असता म्हणून आपण त्यातला पाण्याचा अर्क काढून घेतला होता. आता इथे मी एक दालचिनी आणि 3 लवंगा टाकून घेतले की त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि तुम्ही बघू शकता आता आपल्या गुळांब्याला मस्तपैकी असा घट्टपणा येत चाललेला आहे आणि आपला पाक आहे तो सुद्धा असा व्यवस्थित असा घट्ट होत चाललेला आहे. ह्याच्याहून आपल्याला जास्त आता घट्ट करायचा नाही आहे आणि आपल्या कैरीचा जो कलर आहे तो सुद्धा खूप ट्रान्सपरंट झालेला आहे. पहिल्यांदा एकदम ती जी पिवळी दिसत होती आणि हे बघा अशी जराशी एक तार जराशी सुरू झालेली आहे म्हणजे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. कैरीला पण आपला ट्रान्सपरन्सी यायला लागली की समजायचं आपली ही व्यवस्थित अशी परफेक्ट शिजलेली आहे. आणि हे ना जे काही स्टोअर करून ठेवायचं असेल तुम्हाला कितीही महिने कितीही दिवस ते काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. आणि ती काचेची बरणीसुद्धा व्यवस्थित पुसून त्याला उन्हात चांगली म्हणजे एक दिवस चांगला 1 तासभर तरी त्याला असं शेक देऊन मग ती पुसून वापरूनच मग आपण त्याच्यामध्ये आपला हा कैरीचा गुळांबा ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता कलर इतका सुंदर आलेला आहे आणि अगदी पटकन होतो, जास्त वेळ लागत नाही पण खायला एकदम चविष्ट असतो. म्हणून मी थोड्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की हे प्रमाण परफेक्ट आहे की कितीही प्रमाणात करायचं असेल त्यासाठी सुद्धा. त्यामुळे 1 कप कैरीच्या किसासाठी 1 कप गूळ हे प्रमाण लक्षात ठेवा आणि पाहिजे तेवढा मस्तपैकी वर्षभर टिकणारा कैरीचा गुळांबा तयार करा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या आवडत्या व्यक्तींना आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू.